नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वातीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो. मग आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, हाय प्रोटीन आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे मिक्स डाळीचे आप्पे. यात आपण वापरले आहे मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि तांदूळ. चवीला एकदम भारी आणि आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. डाळ तांदूळाच्या आप्पेसाठी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. 500 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे. 125 ग्रॅम मुगाची डाळ आणि 125 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ हे प्रमाण सारखंच घ्यायचं आहे. तांदूळाच्या निम्मे उडदाची डाळ घ्यायची आहे. हे प्रमाण वापरल्याने आपले आप्पे हे मऊ आणि जाळीदार होतात. चला तर मग हे सगळे डाळी आणि तांदूळ छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊ आणि नंतर भिजत घालून आपण हे स्वच्छ डाळ तांदूळ सगळं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आता आपण याला मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. आप्पे बनवण्यासाठी मिक्सरमधनं जास्त बारीक करायचं नाही आहे. डाळ आणि हरभऱ्याची डाळ काढून घेऊया. छान मी आता सकाळी तिला छान 2-3 पाण्याने धुवून टाकलेले आहे. आता आपण व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेऊया. जसं बारीक नाही तसं काढून घेतलेलं आहे. हे बघा किती छान आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपण आता तांदूळ, उडदाची डाळ आणि आता राहिलेली हरभऱ्याची आणि मुगाची डाळ काढून घेऊया. आता आपण हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ काढून झालेली आहे. आता आपण उडदाची डाळ काढणार आहोत. उडदाची डाळ ही मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. दळताना सुरुवातीला मिश्रण हे कोरडं असेल तर थोडंसं पाणी टाकूया. पाहू शकता किती छान आपली डाळ तळली गेलेली आहे. आता आपण ही डाळ काढून घेऊ आणि अशाच प्रकारे उडदाची डाळ आपण मिक्सरमधून काढून घेऊया. आता आपली उडदाची डाळ ही काढून झालेली आहे. आपण आता तांदूळ छान स्वच्छ धुतले होते 2-3 पाण्यात. आता हे तांदूळ काढून घेणार आहोत. हे बघू शकता किती छान आपलं तांदूळचं मिश्रण रेडी आहे. आपण आता अशाच प्रकारे हे सगळे तांदूळ मिक्सरमधून काढून घेणार आहोत. मिश्रण पातळ होईल. हे बघा आता सगळं हे पहा. आता आप्पेचं छान असं पीठ रेडी झालेलं आहे. आता आपण यात मीठ टाकणार आहोत चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकूया. टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण जास्त पातळ नकोय. मिश्रणची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. आता आपण हे 15 ते 20 मिनिटं मिश्रण झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण आता चटणी करण्यासाठी घेऊया. चटणी बनवण्यासाठी आपण आता अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. मिरची फोडणीसाठी, कढीपत्ता, मोहरी, जिरं, हळद आणि कोथिंबीर घेतलेली आहे. चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. चला तर मग सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं,
शेंगदाणे, मिरच्या. तर हे जिन्नस मिक्सरच्या भांड्याने बारीक करून घेऊया. आपण तेल गरम झालेलं आहे. आता आपण मोहरी टाकूया. मोहरी तेलात छान फुटू द्यायची आहे, त्यामुळे खमंग असा वास येतो. जिरं टाकूया. कढीपत्ता. आता ही फोडणी आपण चटणीमध्ये टाकून देऊया. फोडणी दिल्यानंतर चटणी आपण मिक्स करून घेतलेली आहे. बघू शकता चटणी किती सुंदर झालेली आहे. फ्लेम ही कमी ठेवायची आहे. गॅसची फ्लेम वाढवली तर आपले आप्पे हे जळून जातील, ते व्यवस्थित आतमध्ये शिजणार नाही. आपलं पीठ पण आता 15-20 मिनिटं झाकून ठेवलं होतं, तर तेही छान झालेलं आहे. पिठाला जितका वेळ जास्त तुम्ही लावणार तितके तुमचे आप्पे खूपच सुंदर येणार, खूपच पोकळ आणि मऊ येतील. आपल्याला आप्पे पात्राला छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. छान आप्पे टाकून घ्यायचे आहेत. आपण याच्यात सोडाही वापरलेला नाही, सोड्याचा वापर करायचा नाहीये. आता आपण झाकण टाकून घेऊया. याला फक्त वापस फिरू द्यायची आहे. वाफ फिरल्यानंतर आपण याला पलटवणार आहोत. यावरनं छान वाफ फिरली की आपण थोडं तेल टाकून घेऊया. परत झाकून घेऊया. आता आपण हे आप्पे छान सुरीने उलटवणार आहोत. आपण आता 1-2 मिनिटं झाकण ठेवून परत ते आप्पे शिजू देऊया. याच प्रकारे आप्पेला दोघं साईडने व्यवस्थित शिजवायचं आहे. आता बघायचं आहे, आपले आप्पे छान शिजलेले आहेत. हे पाहू शकता. आपण आता हे आप्पे काढून घेऊया. हे पाहू शकता आप्पे किती छान आलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीज आणि एकदम साध्या आणि सिंपल रेसिपीज स्वातीज रेसिपीमध्ये बघायला मिळतील.